नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2. आजच्या तासाला आपण इयत्ता 10वीतील 6व्या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. मागील इयत्तामध्ये आपण जे सजीव आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या क्लासिफिकेशनचा किंवा वर्गीकरणाचा अभ्यास केलेला आहे. यावर्षी आपण ॲनिमल क्लासिफिकेशन स्पेसिफिकली डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. खरं तर ज्यावेळेला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतो त्यावेळेला पृथ्वीवर असणारे सर्व प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचा आपण विचार करतो आणि त्यांचं क्लासिफिकेशन करतो. मित्रांनो, मागच्या वर्षी इयत्ता 9वीमध्ये आपण प्लांट क्लासिफिकेशनबद्दल बरीचशी डिटेल माहिती घेतली आहे आणि त्याचबरोबर रॉबर्ट व्हिटकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशनची मेथड सांगितली आहे त्याचा पण अभ्यास केलेला आहे. तर या टॉपिकमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स बघणार आहोत ते बघूयात. सो 6th topic, that is animal classification. Okay, so different points that we study in this topic are: first one, history of animal classification. आजपर्यंत वर्गीकरणाच्यासाठी जे काही पद्धती वापरल्या किंवा ज्या मेथड्स वापरल्या क्लासिफिकेशनच्या आणि त्याचा जो इतिहास आहे त्याची आपण माहिती घेणार आहे. देन द न्यू मेथड ऑर द सिस्टीम ऑफ अ ॲनिमल क्लासिफिकेशन. आज किंवा अद्ययावत जी वर्गीकरणाची पद्धत आहे, क्लासिफिकेशनची मेथड आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहे. आणि महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे किंगडम ॲनिमॅलिया याचं क्लासिफिकेशन जे आहे किंवा किंगडम ॲनिमॅलियाचं वर्गीकरण जे आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवातीला या टॉपिकच्या कॅन यू रिकॉल म्हणजे आपल्या पूर्वज्ञानावरती आधारित प्रश्न विचारलेला आहे. विच क्रायटेरिया आर यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. सी, when we say that the classification of organism is done, then which criteria are used for the classification of organism? That is very important one. So first thing, that when we classify the organism, that means we make the group and the subgroups of the organism. म्हणजे जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो त्यावेळेला ऑर्गॅनिझमचे गट आणि उपगट तयार करतो. So this formation of a groups is done, but how it is done? By considering the similarity and the dissimilarity. That means the organism which are having the similar character are grouped in one group, and the organism with different characters are grouped or assigned in a different groups. Okay, म्हणजे वर्गीकरण करताना क्लासिफिकेशन करत असताना आपण ऑर्गॅनिझमचे जे ग्रुप तयार करतो किंवा सबग्रुप करतो तर कसे करतो, तर त्यामध्ये सारखे कॅरेक्टर असणारे ऑर्गॅनिझम एका ग्रुपमध्ये आणि डिफरंट कॅरेक्टरचे ऑर्गॅनिझम जे आहे ते डिफरंट ग्रुपमध्ये अरेंज करतो. ओके, आता हे ग्रुपिंग करत असताना काही क्रायटेरिया विचारात घेतो. उदाहरणार्थ ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे, त्यानंतर हॅबिटॅट कसं आहे त्याचं, किंवा बॉडी स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, ॲटोट्रॉफिक आहे का हेटोट्रॉफिक आहे म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन विचारात घेतो. त्यानंतर बॉडीज जे स्ट्रक्चर आहे ते सिम्पल आहे का कॉम्प्लेक्स आहे या पद्धतीचं, म्हणजे अशा अनेक कॅरेक्टर्स विचारात घेऊन आपण त्यांचं क्लासिफिकेशन करत असतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. यू हॅव स्टडीड दॅट क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अर्लियर क्लासेस. इयत्ता 10वीमध्ये स्पेसिफिकली आपण ॲनिमल क्लासिफिकेशन पाहणार आहोत, पण आत्तापर्यंत 8वीमध्ये किंवा 9वीमध्ये सुद्धा आपण क्लासिफिकेशनची माहिती घेतलेली आहे. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट अराउंड अस आर मेनली प्लांट्स अँड द ॲनिमल्स. जस्ट आय हॅव सेड दॅट. व्हेन वी से द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट मीन्स बेसिकली these are included, or in this living organism plants and animals are included. Okay, so we have studied the criteria of their classification. So in the last standard already how the classification is done, which criteria are used, that we have seen. So with the help of that complete the following chart. आपल्याला इथे एक चार्ट दिलेला आहे आणि तो पूर्वज्ञानावरती आधारित म्हणजे मागच्या वर्षी जो अभ्यास केला आहे त्यानुसार आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहा इथं चार्टमध्ये काय दिसतंय, बेसिक जो मुख्य ग्रुप आहे सर्व सजीव, दॅट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो दीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ग्रुप्ड इंटू 2 ग्रुप्स, दॅट इज द प्रोकॅरियोट अँड द यूकॅरियोट. So when we say that prokaryote, what it mean? Prokaryote, that in Marathi we called it as a आदिजीव. म्हणजे असे ऑर्गॅनिझम की ज्यांच्यामध्ये फार विकसित अवस्था नाही आहे, की जे प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये आहेत किंवा डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहेत, त्यांचा समावेश आपण या प्रोकॅरियोटमध्ये करतो. इव्हन या ऑर्गॅनिझममध्ये जे सेल्स आहेत त्यांची रचनासुद्धा अतिशय साध्या प्रकारची असते. ओके, देन द सेकंड type or the group is the eukaryote.
युकॅरियोटिक दॅट इज ॲडव्हान्स्ड, म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये मल्टीसेल्युलरिटी आहे किंवा ज्या सेल ज्या आहेत त्यासुद्धा युकॅरियोटिक टाईपच्या आहेत. मित्रांनो, खरं तर प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल यामध्ये काय फरक आहे तो मागील इयत्तेमध्ये आपण पाहिलेला आहे. म्हणजे डिस्टिंक्ट न्यूक्लियस असणं सेलला हे ठळक लक्षण आहे युकॅरियोटिक सेलचं, तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये या सेलला डिस्टिंक्ट न्यूक्लियस नसतो किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते प्रिमिटिव्ह असतं, तर युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर हे ॲडव्हान्स्ड असतं. ठीक आहे. आता या प्रोकॅरियोटिकच्या अंडर जो किंगडम आहे तो म्हणजे किंगडम मोनेरा. लास्ट इयरचं 5 किंगडम क्लासिफिकेशन आठवा, तोच पॉईंट किंवा त्याच्या आधारेच आपण इथं एक्सप्लेनेशन पाहतोय. म्हणजे प्रोकॅरियोटच्या अंडर येणारा जो किंगडम आहे तो मोनेरा. त्यानंतर युकॅरियोट जे आहे त्याचे परत 2 ग्रुप केलेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे काही ऑर्गॅनिझम हे अगदी एकपेशीय आहेत. पहा इथं डायग्राम दिली आहे, अमिबा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, वाईल द जायंट एलिफंट म्हणजे हत्तीसारखे किंवा इतर काही प्राणी आहेत की जे मल्टीसेल्युलर आहेत, बहुपेशीय आहेत, अनेक पेशींचा त्यांच्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जो आहे त्याचा जो किंगडम आहे तो म्हणजे प्रोटिस्टा. ठीक आहे. सो दिस इज द प्रोटिस्टा किंगडम अँड दिस प्रोटिस्टा किंगडम बेसिकली कन्सिस्टिंग ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके. Then in case of multicellular organism, these are grouped into 2 groups, then that organism with a cell wall and another group is that the organism without the cell wall. म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये 2 मुख्य ग्रुप आपण पाहतो किंवा पाहिलेले आहेत. ते म्हणजे असे ऑर्गॅनिझम की ज्यांना सेल वॉल आहे, म्हणजे त्या सेलला सेल वॉल आहे, आणि दुसरे ऑर्गॅनिझम असे की त्यांच्यामध्ये जे सेल्स आहेत त्या सेलला सेल वॉल नाही. आता हा जो पहिला ग्रुप आहे विथ सेल वॉल असे ऑर्गॅनिझम, तर त्यांच्यामध्ये परत 2 ग्रुप आहेत पहा, ॲटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स. ओके. ॲटोट्रॉप्स, ॲटो मीन्स सेल्फ, the organisms which are able to synthesize their own food material are nothing but the autotrophs. जे सजीव स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात त्यांनाच आपण काय म्हणतो, ॲटोट्रॉप्स. आणि याचा किंगडम जो आहे तो कोणता आहे, प्लांटी. सो किंगडम प्लांटी इन्क्लूड द ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. ओके. त्यानंतर जो दुसरा गट आहे विथ सेलवॉल, सेलवॉल असणारे परंतु त्यांच्यामध्ये आणखीन एक वेगळा प्रकार आहे, वेगळा परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की हे ऑर्गॅनिझम क्लोरोप्लास्टच्या शिवाय असतात. दॅट मीन्स दे आर अनेबल टू सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल. सो वी कॉल देम ॲज ए हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असणारे, म्हणजे असा हा दुसरा गट आहे की ज्यांच्यात क्लोरोप्लास्ट नाही आहे, त्यामुळे हे ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. आणि त्याचा जो किंगडम आहे तो फंगाय, किंवा आपल्याला असं म्हणता येईल किंगडम फंगाय including organisms which are heterotrophs, that means they are depending on others. And lastly without the cell wall, म्हणजे ऑर्गॅनिझमचा असा एक गट आहे की ज्यांच्यामध्ये सेलला सेल वॉल नाही, आणि तो किंगडम म्हणजे किंगडम ॲनिमॅलिया. किंगडम ॲनिमॅलिया ज्याच्यामध्ये सर्व प्राण्यांचा समावेश आहे असा तो किंगडम ॲनिमॅलिया. मित्रांनो, हे चार्ट जो आहे किंवा डायग्राम आहे लक्षात ठेवण्यासाठी याच्या बाजूला जे दिलेले फोटोग्राफ्स आहेत ते लक्षात घ्या. ज्या वेळेला आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो त्या लेबलच्या बाजूला ही युनिसेल्युलर ॲनिमलची डायग्राम आहे. त्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम याच्या बाजूला हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची डायग्राम आहे. त्यानंतर आपण जेव्हा प्रोटिस्टा म्हणतो प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम, इथं बॅक्टेरिया किंवा इतर जी दुसरी डायग्राम दिली पॅरामेशियमची ती लक्षात घ्या. त्यानंतर ॲटोट्रॉप्स म्हणजेच प्लांट बाजूला डायग्राम आहे, हेटेरोट्रॉप्स फंगाय त्याचाही फोटोग्राफ इथं आहे, आणि शेवटी ॲनिमॅलिया. मला वाटतं आपल्या या चर्चेवरून हे क्लासिफिकेशन जे आहे किंवा याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स करायला सांगितलं होतं हे आपल्याला नक्की लक्षात आलं असेल. देन द क्वेश्चन इज देअर, कॅन यू रिकॉल, तुम्हाला आठवते का पहा, हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. मागच्या वर्षी आपण प्लांटचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं आहे याच्याबद्दल चर्चा केली होती, तुम्हाला आठवत असेल. प्लांटचं क्लासिफिकेशन करताना त्याच्यामध्ये आपण बेसिकली पाहिलं होतं की युनिसेल्युलर प्लांट्स, मल्टीसेल्युलर प्लांट्स, देन सिम्पल बॉडी स्ट्रक्चर असणारे प्लांट्स ज्याच्यामध्ये अल्गी किंवा ब्रायोफाईट आपण प्लांट्स पाहिले होत्या. त्यानंतर मल्टीसेल्युलर प्लांट जे आहेत म्हणजे अँजिओस्पर्मचा विचार केला होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये कंडक्टिव्ह सिस्टीम आहे का नाही याच्या आधारे विचारात घेतला होता. त्यानंतर क्रिप्टोगॅम्स किंवा फेनोरोगॅम्स म्हणजे फ्लॉवर बिअरिंग प्लांट्स आहेत का फ्लॉवर येत नाहीत. त्यानंतर अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म म्हणजे जे स्पर्म किंवा सीड्स आहेत
ते एन्क्लोज्ड इन फ्रूट आहेत का आउटसाइड आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या क्रायटेरियांचा विचार करून आपण प्लांट क्लासिफिकेशनचा अभ्यास केलेला आहे. सो हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. The classification of plant is done by considering the similarity and dissimilarity. But which are the criteria? The criteria like unicellular or the multicellular plant, then the simple structured plants or the complex structured plants, they are having either the conductive system or not. Then cryptogams and phanerogram, flower bearing or not flower bearing, gymnosperms or the angiosperms. That means either the seeds are enclosed in a coating or not, like that. So number of factors are used in the classification of plants. So we have studied the plant classification in last year. It helped us to understand the diversity of plant around us. So what is the use of classification of plant? The total number of plants which are available on the earth is very large number. So it is very difficult to understand or to study each and every plant. So for the convenience purpose, what we do, we group the plant and by considering the character of a group, we study all the plants. म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सर्व प्लांटची जर आपण व्हरायटी पाहिली किंवा स्पेसीस पाहिल्या तर त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळं प्रत्येक प्लांटचा अभ्यास करणं हे आपल्याला अवघड आहे. म्हणून आपण काय करतो तर त्यांचे सिमिलर आणि डिसिमिलॅरिटी कॅरेक्टरचा विचार करून ग्रुप करतो आणि त्या ग्रुपच्या आधारे अभ्यास करतो. यू मस्ट बी लुकिंग व्हरायटीज ऑफ द ॲनिमल्स अराउंड यू. ज्या पद्धतीने आपण प्लांट्समध्ये डायव्हर्सिटी आहे असं म्हणतो, विविधता आहे असं म्हणतो, तसं ॲनिमलच्या बाबतीत सुद्धा खूप डायव्हर्सिटी किंवा व्हरायटी आपल्याला वैविध्य किंवा विविधता पाहायला मिळतं. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल व्हेअरएज सम आर टू बिग. ज्याप्रमाणे आपण प्लांटच्या बाबतीत विचार केला होता त्याच पद्धतीनं ॲनिमलचा सुद्धा करू शकतो. म्हणजे काही प्राणी इतके सूक्ष्म आहेत, युनिसेल्युलर आहेत, अगदी छोटे आहेत, तर काही अगदी टू बिग म्हणजे खूप मोठे आहेत. सम ॲनिमल्स आर टेरेस्ट्रियल व्हेअर आर सम ॲक्वॅटिक. टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी, म्हणजे निवासस्थानाचा जर विचार केला तर हे प्लांट्स टेरेस्ट्रियल आहे. सो सम ॲनिमल्स आर लिव्हिंग ऑन लँड वाईल सम आर लिव्हिंग इन अ वॉटर. दोज आर कॉल्ड ॲज ॲक्वॅटिक ॲनिमल्स. म्हणजे काही प्राण्यांच्या बाबतीत ते पाण्यामध्ये राहतात, त्यांचा समावेश आपण ॲक्वॅटिकमध्ये करतो. सम ॲनिमल्स क्रॉल ऑन लँड, सम स्विम इन वॉटर. पहा, काही जे प्राणी आहेत ते जमिनीवरती सरपटतात, त्यांचा एक गट आहे, तर काही ॲनिमल हे पाण्यामध्ये पोहतात, त्यांचा एक वेगळा गट आहे. वेअर एज सम फ्लाय इन एअर. So in case of animals, according to the dwelling place or the habitat, we can say these are grouped into different groups. That is the reptiles, then terrestrial animals and aerial animals. म्हणजे जमिनीवरती राहणारे, पाण्यामध्ये राहणारे आणि हवेमध्ये संचार करणारे, हवेमध्ये फिरणारे म्हणजेच बर्ड्स. Some animals have scales on the skin, whereas some have feathers or hairs. काही प्राण्यांचा जर विचार केला तर त्यांच्या शरीरावरती खवले आहेत. म्हणजे माशांचा जर विचार केला तर त्यांच्या शरीरावरती खवले किंवा स्केल्स आहेत. तर काही प्राण्यांचं जे शरीर आहे त्याच्यावरती पिसा आहेत. म्हणजे बर्ड्सचा जर विचार केला तर त्यांच्या शरीरावरती फीदर्स आहेत, पिसा आहेत. तर काही प्राणी असे आहेत की त्यांच्या शरीरावरती केस आहेत, म्हणजे हेअर्स आहेत. म्हणजे ॲनिमॅलिया जर एक्झाम्पल आपण बघितलं तर या ॲनिमॅलियाचं वैशिष्ट्य असं आहे किंवा मॅमल्सचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या शरीरावरती हेअर्स असतात. सो इन धिस वे देर इज अ ह्यूज डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल्स टू. म्हणजे जसं आपण वनस्पतींचे किंवा प्लांट्सच्या बाबतीत बघितलं की खूप व्हरायटी आहे, तशीच व्हरायटी किंवा त्याहीपेक्षा जास्त आपल्याला ॲनिमल्समध्ये पाहायला मिळते. So according to recent studies, estimated number of animal species on the earth is approximately 7 millions. आजच्या मितीला, सद्यस्थितीला जर आपण विचारात घेतलं तर पृथ्वीवरती 7 मिलियनपेक्षा जास्त संख्येनं प्राण्यांची व्हरायटी आपल्याला बघायला मिळते किंवा विविधता बघायला मिळते. आणि एवढी मोठी जर संख्या असेल, संख्या इन द सेन्स विविधता असेल, तर इंडिव्हिज्युअल प्रत्येक प्राण्याचा अभ्यास करणं हे अवघड आहे. म्हणूनच आपल्याला क्लासिफिकेशन केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे आपण त्याचे गट तयार करणार आणि हे गट विशिष्ट क्रायटेरियांचा विचार करून करणार आणि मग त्या गटाचा अभ्यास केला म्हणजेच प्रत्येक प्राण्याच्याबद्दल आपण माहिती घेतल्यासारखं होईल. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पेसीज, जस्ट आय हॅव सेड. सो नंबर ऑफ स्पेसीज इज सो लार्ज, सो इट इज humanly impossible to study each and every individual.
However, if group and subgroups of animals are formed depending upon the similarities and differences, it will make it easy to study such a vast variety of animals. So if it is not possible to study each and every individual, so what we can do? We make the group, and by making the group we can study the characters of a group, and naturally the entire we can say individuals can be studying by this method. That is nothing but the classification. So how we define the classification? म्हणजे क्लासिफिकेशन याची डेफिनेशन सांगायची झाली तर कसं सांगता येईल पहा, ग्रुप तयार करणं किंवा सबग्रुप्स तयार करणं, आणि हे ग्रुप सबग्रुप कसे केले जातात तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटी किंवा डिफरन्सेस याचा विचार करून हे ग्रुप करतात आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं जातं. ठीक आहे. सो फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस among animals is called as a animal classification. So grouping or the subgrouping is done, but how the grouping is done or subgrouping? By considering the similarities and the dissimilarities. That means what? Actually the organism with similar character are grouped in one group, while organisms with a different characters are grouped in a different groups. The next point आपण विचारात घेऊयात तो म्हणजे हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनची जी हिस्ट्री आहे, आजपर्यंत जो क्लासिफिकेशनचा प्रयत्न झाला त्यामध्ये बऱ्याच शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला. त्यामध्ये आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन, नॅचरल मेथड ऑफ क्लासिफिकेशन अशा वेगवेगळ्या पद्धतींचा समावेश होतो. आणि हे जे क्लासिफिकेशन करण्याचे प्रयत्न केले गेले, बऱ्याच वेळेला प्रयत्न केले गेले शास्त्रज्ञांकडून, त्याचा अभ्यास करणं म्हणजेच हिस्ट्री आहे. आता या शास्त्रज्ञांमध्ये आपल्याला काही नावं सांगता येतील पहा. जे मोठे तत्ववेत्ते होते ॲरिस्टॉटल, त्यांनी ह्या क्लासिफिकेशनचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आणखीन काही शास्त्रज्ञ होते की ज्यांनी क्लासिफिकेशनचा प्रयत्न केला. त्यामध्ये जॉन रे, लिनियस, थिओफ्रास्टस, प्लिनी याही शास्त्रज्ञांची आपल्याला नावं सांगता येईल की ज्यांनी क्लासिफिकेशनचा प्रयत्न केला किंवा वर्गीकरणाचा प्रयत्न केला. आता काळाच्या ओघामध्ये किंवा आपलं नॉलेज जसं जसं वाढेल तशा या क्लासिफिकेशनच्या पद्धती यामध्ये सुद्धा सुधारणा होत गेली. ठीक आहे. आता आपण नेमकं हे हिस्ट्री काय याविषयी बघूयात. टाइम टू टाइम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राईड टू क्लासिफाय द ॲनिमल्स. म्हणजे वेळोवेळी वेगवेगळ्या कालखंडामध्ये या सायंटिस्टनी क्लासिफिकेशनचा प्रयत्न केला गेला. ग्रीक फिलॉसॉफर अरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन. पहा, ग्रीक फिलॉसॉफर म्हणजे तत्ववेत्ते अरिस्टॉटल यांनी पहिल्यांदा ॲनिमल क्लासिफिकेशन किंवा ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. अरिस्टॉटल क्लासिफाईड द ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया लाईक द बॉडी साईज, हॅबिट्स अँड हॅबिटॅट्स. त्यांनी क्लासिफिकेशन करत असताना जे क्रायटेरिया विचारात घेतले किंवा जे गुणवैशिष्ट्य विचारात घेतली ती कोणती होती तर त्यामध्ये बॉडी साईज म्हणजे प्राण्यांच्या शरीराचा जो आकारमान आहे तो क्रायटेरिया त्यांनी विचारात घेतला. त्यानंतर हॅबिट्स अँड द हॅबिटॅट्स म्हणजे त्या प्राण्यांच्या बाबतीत सवयी किंवा त्यांचे जे ड्वेलिंग प्लेस आहे, निवासस्थान आहेत ते कुठं राहतात त्यानुसार वर्गीकरण केलं. मला वाटतं एक तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की या क्लासिफिकेशनामध्ये वरवरचे कॅरेक्टर जे आहेत म्हणजे शरीर रचना असेल किंवा निवासस्थान असेल यांचा विचार केला, म्हणून याला आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. Further, as per the new developments in scientists, references were changed and thereby the criteria of animal classification too. म्हणजे जसं जसं ज्ञानात भर पडत गेली, आपलं ज्ञान अधिक समृद्ध होत गेलं किंवा प्राण्यांच्या विषयी अधिक सखोल माहिती झाली, त्यावेळेला क्लासिफिकेशनचा जो क्रायटेरिया आहे किंवा वर्गीकरणासाठी वापरले गेलेले ज्या पद्धती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होत गेला आणि नवनवीन वर्गीकरणाच्या किंवा क्लासिफिकेशनच्या मेथड्स आल्या. Classification proposed by Aristotle is known as artificial method or artificial basis. हा एक पॉइंट लक्षात घ्या. अरिस्टॉटल यांनी जे क्लासिफिकेशन केलं आहे याला नाव काय दिलं गेलं? आर्टिफिशियल मेथड. मी आता तुम्हाला म्हणालो की आर्टिफिशियल मेथड असं का म्हणायचं तर एखाद्या इंडिव्हिज्युअलचं इंटरनल बॉडी स्ट्रक्चर काय आहे, रचनात्मक गुणवैशिष्ट्ये काय आहेत यांचा विचार न करता त्यांचं हॅबिटॅट किंवा बॉडी स्ट्रक्चर एक्सटर्नली विचारात घेऊन हे क्लासिफिकेशन केलं होतं. Besides Aristotle, artificial method of classification was followed by. अरिस्टॉटलच्या शिवाय आणखीनही काही शास्त्रज्ञांनी या आर्टिफिशियल मेथडचा उपयोग केला होता. त्यामध्ये थिओफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे अँड लिनियस या शास्त्रज्ञांची नावं तुम्ही लक्षात ठेवा. थिओफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे आणि लिनियस यांनी सुद्धा ही
आर्टिफिशियल मेथड क्लासिफिकेशनची वापरली होती. लेटर ऑन नॅचरल सिस्टीम ऑफ अ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड. नंतर जी पद्धत आली ती म्हणजे नॅचरल सिस्टीम ऑफ अ क्लासिफिकेशन, वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत किंवा नैसर्गिक वर्गीकरण. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन द व्हेरियस क्रायटेरिया लाईक द बॉडी ऑर्गनायझेशन. ज्यावेळेला आपण नॅचरल क्लासिफिकेशन मेथड म्हणतो त्यावेळेला त्यात कोणते क्रायटेरिया वापरले हे आपण आता समजून घेऊयात. याच्यामध्ये जे वेगळे क्रायटेरिया आहेत त्यापैकी पहिला क्रायटेरिया आहे म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन. शरीर रचना कशा प्रकारची आहे, त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन किंवा संघटन कशा प्रकारचं आहे याचा विचार केला गेला. देन टाईप्स ऑफ अ सेल, त्याच्या प्राण्यांच्यामध्ये असणारे जे सेल्स आहेत त्या कुठल्या टाईपचे आहेत, म्हणजे प्रोकॅरियोटिक आहेत का युकॅरियोटिक आहेत त्यांचा विचार केला गेला. त्यानंतर क्रोमोसोम्स, जे क्रोमोसोम स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्या क्रोमोसोमचं कन्सिडरेशन केलं गेलं. देन बायोकेमिकल प्रॉपर्टीज, त्या ॲनिमलच्या दृष्टीनं ज्या काही बायोकेमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांचा विचार करून या नॅचरल सिस्टीम जे आहे क्लासिफिकेशन यांच्यामध्ये समावेश झाला. बाय द टाइम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्होल्युशन वॉज ऑल्सो ब्रॉट अबाउट इन टू प्रॅक्टिस. नंतर या नॅचरल सिस्टीमच्या बरोबर आणखीन एक पद्धत विकसित झाली ते म्हणजे सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्होल्युशन. इव्होल्युशन याचा अर्थ उत्क्रांती. उत्क्रांतीच्या आधारे हे क्लासिफिकेशन केलं गेलं. म्हणजे उत्क्रांत झालेले जीव आणि उत्क्रांतीच्या काही टप्प्यामध्ये असणारे किंवा विकासाच्या टप्प्यावर असणारे काही ॲनिमल्स या अर्थाने क्लासिफिकेशन केलं गेलं. इट वॉज युज्ड बाय डॉब्झॅन्स्की देन अँड मेयर. म्हणजे डॉब्झॅन्स्की आणि मेयर यांनी ही क्लासिफिकेशनची मेथड वापरली. रिसेंटली कार्ल वूज हॅज ऑल्सो प्रपोज द ॲनिमल क्लासिफिकेशन. जे आधुनिक पद्धतीचं क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन कार्ल वूज आणि रिसेंटली जे आहे काम केलेलं ते कार्ल वूज यांचं आहे ॲनिमल क्लासिफिकेशनच्यावरती आधारित. त्यानंतर आपण आणखीन एक इथं पॉईंट विचारात घेणार आहे तो म्हणजे बेनिफिट्स ऑफ अ ॲनिमल क्लासिफिकेशन. आपण जे ॲनिमल क्लासिफिकेशन करतोय त्या ॲनिमल क्लासिफिकेशनचा काय फायदा होतो. केवळ ज्ञान मिळवणं हा उद्देश आहे का संशोधन करणं उद्देश आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा काय उपयोग होतो याविषयी आपण माहिती बघूयात. तर याच्यामध्ये पहिला जो बेनिफिट आहे तो म्हणजे टू स्टडी द ॲनिमल बिकम्स कन्व्हिनियंट. आपण म्हणालो की सुरुवातीला बोललो पहा की ॲनिमलची जी संख्या आहे पृथ्वीवरती ती खूप मोठी आहे आणि या प्रत्येक इंडिव्हिज्युअल ॲनिमलचं स्टडी करणं हे अवघड आहे. त्यामुळे जर आपण क्लासिफिकेशन केलं म्हणजे जर ग्रुपिंग केलं तर आपल्याला हा अभ्यास करणं किंवा स्टडी करणं सोपं जाईल. सो study of animals become convenient by using the classification. Then second benefit, study of few animals from a group helps to understand about that entire animal group. एखाद्या ग्रुपचा जर अभ्यास केला किंवा ग्रुपचे कॅरेक्टर पाहिले तर त्या ग्रुपमध्ये समाविष्ट असणारे सर्व ॲनिमलच्या बद्दलची माहिती आपल्याला मिळू शकते. देन इट गिव्ज आयडिया अबाउट द ॲनिमल इव्होल्युशन. क्लासिफिकेशनच्या आधारे प्राण्यांमध्ये उत्क्रांती कशी झाली, इव्होल्युशन कसं झालंय याही विषयी आपल्याला माहिती मिळते. देन ॲनिमल कॅन इझिली आयडेंटिफाईड विथ अ ग्रेट ॲक्युरसी. वर्गीकरण करण्यामुळं किंवा क्लासिफिकेशन करण्यामुळं एखाद्या इंडिव्हिज्युअलचे किंवा कॅरेक्टर ॲनिमलचे जे कॅरेक्टर आहेत हे इझिली आयडेंटिफाय करता येतात. किंवा आपल्याला असं म्हणता येईल की कॅरेक्टर्स माहीत असतील तर इंडिव्हिज्युअल ॲनिमल आपण जो आहे तो क्लासिफाय करू शकतो किंवा आयडेंटिफाय करू शकतो. Then it helps to understand the relationship of animals with other living organism. एखादा ॲनिमल आणि दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये जे रिलेशनशिप असेल, सहसंबंध असेल त्याचाही अभ्यास आपल्याला याच्यामधून होतो. देन इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन नेचर. पहा या क्लासिफिकेशनचा आणखीन एक उपयोग असा होतो की हॅबिट ऑफ द ईच अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ ईच ॲनिमल. प्रत्येक प्राण्याच्या दृष्टीनं त्याचं निवासस्थान जे आहे ते कशा प्रकारचं आहे आणि निसर्गामध्ये त्याचा नेमका रोल काय आहे. म्हणजे काही प्राणी नैसर्गिकदृष्ट्या स्वच्छतेची कामं करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचा त्यांचा एक विशिष्ट असा रोल असतो, तोही समजण्यासाठी आपल्याला क्लासिफिकेशनचा उपयोग होतो. इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॅप्टेशन शोन बाय ॲनिमल्स. क्लासिफिकेशनचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे किंवा त्याचा फायदा असा होतो की वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये काही ॲडॅप्टेशन झालेले आहेत, म्हणजे अनुकूलनीय बदल झालेले आहेत पर्यावरणाशी. तर हे अनुकूलनात्मक झालेले बदल कोणते आहेत, यांच्याही बद्दलची माहिती आपल्याला मिळू शकते.
त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. ट्रॅडिशनल मेथड ऑफ अ क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन. पारंपरिक जी पद्धत आहे ॲनिमल क्लासिफिकेशनची किंवा प्राण्यांच्या वर्गीकरणाची, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. Traditionally, depending upon the presence or absence of the notochord, the animal kingdom has been divided into two groups, that is the non-chordates and the chordates. म्हणजे जे पारंपरिक पद्धती आहे त्यामध्ये या ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी जे पद्धत वापरली जाते ते म्हणजे नोटोकॉर्डचा प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्स. नोटोकॉर्ड ज्याला आपण पृष्ठरज्जू असा शब्द वापरतो. काय म्हणतात त्याला? पृष्ठरज्जू. तर एखाद्या प्राण्यामध्ये पृष्ठरज्जू आहे का नाही. आता पृष्ठरज्जू किंवा नोटोकॉर्ड हे दोन्ही शब्द फारसे आपल्या ऐकण्यात नाही आहेत, त्यामुळे नेमकं काय असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. मी समजण्यासाठी सांगतो. आपण ह्युमन बिईंग म्हणजे आपला जर विचार केला तर आपल्याला व्हर्टेब्रल कॉलम आहे, ज्याला बॅकबोन असं म्हणतो आपण, की जो आपल्याला सपोर्टिव्ह म्हणून काम करत आहे. तसं काही प्रिमिटिव्ह प्राण्यांच्या बाबतीत बॅकबोन प्रमाणे एक सपोर्टिव्ह असं रॉडसारखं स्ट्रक्चर असतं की त्यालाच आपण नोटोकॉर्ड असं म्हणतो. आणि जे प्रिमिटिव्ह जे ॲनिमल्स आहेत त्यांच्या बाबतीत नोटोकॉर्ड तरी आहे का नाही यानुसार दोन गट केले गेले. ॲनिमल्स हॅव्हिंग अ नोटोकॉर्ड अँड ॲनिमल्स विदाउट द नोटोकॉर्ड ऑर वी कॅन से ॲब्सेन्स ऑफ अ नोटोकॉर्ड. लक्षात येत आहे? म्हणजे वर्गीकरण करत असताना नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स असे गट केलेले आहेत. आता हा जो नॉन कॉर्डेट म्हणजे काय? ॲब्सेन्स ऑफ अ नोटोकॉर्ड. अँड कॉर्डेट म्हणजे काय? प्रेझेन्स ऑफ अ नोटोकॉर्ड. ठीक आहे. आता या नॉन कॉर्डेटची काही वैशिष्ट्ये आहेत त्यांच्याविषयी आपण पाहणार आहोत. द नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट मीन्स आता ह्याची काय वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. कॅरेक्टर्स ऑफ अ नॉन कॉर्डेट ॲनिमल्स आर ॲज फॉलोज. सी distinct characters are there of these non-chordates as well as the chordate. We see here one by one. So first character of a non-chordate is that body is not supported by a rod like notochord. Just I have said what is meant by notochord? Prushtarajju. So in case of these non-chordate animals, these animals are not having the notochord. म्हणजे या प्राण्यांच्या मध्ये हा पृष्ठरज्जू नसतो. So this is the first character. Then the second one, pharyngeal gill slits are absent. Pharyngeal gill slits. मला वाटतं हा शब्द आपण ऐकला असेल. एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला मासे माहीत आहेत, तर माशांच्या मध्ये ते पाण्यात राहतात आणि श्वसनासाठी कल्ले असतात किंवा कल्ले विदरे असतात. म्हणजे गळ्याच्या बाजूला काही ओपनिंग असतात आणि त्याच्यामधून पाणी बाहेर पडतं. नेहमी पाहतो आपण मासे जे आहे ते तोंडानं पाणी सतत आत घेतात आणि त्या कल्ल्यावाटे बाहेर टाकतात. असं का करतात? तर त्याचं कारण पाण्यामध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे ते घेण्यासाठी ही प्रक्रिया सतत चालू असते. म्हणजे हे जे गिल स्लिट्स आहेत ते त्यांच्यामध्ये असतात. आता आपण काय विचारात घेतोय? नॉन कॉर्डेटचे कॅरेक्टर पाहतोय. ओके. सो दिस फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲब्सेंट. म्हणजे या नॉन कॉर्डेट्समध्ये हे गिल स्लिट्स किंवा ज्याला आपण कल्ला विदर असं म्हणतो ते ॲब्सेंट असतात, म्हणजे कल्ला विदर नसतात. ओके. देन नेक्स्ट कॅरेक्टर दॅट इज थर्ड वन, nerve cord if present, it is on the ventral side and it is solid and paired. nerve cord, चेतारज्जू. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत जरा गडबड होते नावामध्ये. नोटोकॉर्ड, नर्व कॉर्ड, स्पायनल कॉर्ड हे तीन वेगळ्या प्रकारचे कॉर्ड आहेत. प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य किंवा त्याचं नाव आहे. नोटोकॉर्ड म्हणजे मी काय सांगितलं आता? पृष्ठरज्जू. नर्व कॉर्ड म्हणजे काय? तर चेतारज्जू. ओके. सो दिस नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट म्हणजे काही प्राण्यांमध्ये हा नर्व कॉर्ड आढळतो. अँड इफ इट इज प्रेझेंट इट इज ऑन द व्हेंट्रल साईड. म्हणजे शरीराच्या अधर बाजूला. अधर बाजूला म्हणजे व्हेंट्रल, खालच्या बाजूला. शरीराच्या खालच्या बाजूला हा नर्व कॉर्ड असतो. इट इज सॉलिड अँड पेअर्ड. तो भरीव असतो आणि ते दोनच्या संख्येने असतो. लक्षात येते? पेअर्ड म्हणजे दोन असतात. नेक्स्ट कॅरेक्टर आहे हार्ट. इफ प्रेझेंट इट इज ऑन द डॉर्सल साईड. शरीरामध्ये हृदय जर असेल तर ते डॉर्सल साईडला म्हणजे पृष्ठ बाजूला, शरीराच्या वरच्या बाजूला असतं. परत एकदा कॅरेक्टर बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेला आपल्याला याच्यावरती 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. राईट डाऊन द कॅरेक्टर्स ऑफ अ नॉन कॉर्डेट्स. आपल्याला काय सांगावं लागेल? द नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स आर हॅव्हिंग द फॉलोइंग कॅरेक्टर. आपण 4च कॅरेक्टर बघितलेत. पहिलं काय सांगितलं? द बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय द रॉड लाईक स्ट्रक्चर दॅट इज नोटोकॉर्ड और ॲब्सेन्स ऑफ अ नोटोकॉर्ड म्हणता येईल आपल्याला. सेकंड सांगितलं फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲब्सेंट. फॅरेंजियल गिल स्लिट्स नसतात.
थर्ड सांगितलं नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन द व्हेंट्रल साइड सॉलिड अँड पेअर्ड. नर्व कॉर्ड जर असेल तर तो व्हेंट्रल साइडला असतो, सॉलिड म्हणजे भरीव असतो आणि पेअर्ड म्हणजे 2च्या संख्येने असतो. हार्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन द डॉर्सल साइड. जर हृदय असेल तर शरीराच्या पृष्ठबाजूला, डॉर्सल साइड म्हणजे वरच्या बाजूला असतंय. ठीक आहे. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे दिलेत बघा. नॉन कॉर्डेट्स आर क्लासिफाईड ऑर डिवाइड इंटू 10 फायला. आता आपण ज्या वेळेला पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नॉन कॉर्डेटचे जे क्लासिफिकेशन आहे ते 10 फायलममध्ये केले आहेत आणि त्या प्रत्येक फायलमचे ॲनिमल आणि त्याचे कॅरेक्टरचं डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहे. सध्या फक्त एकच विचारात घेऊ की आपला जो पॉईंट डिस्कस करतोय सध्या आपण नॉन कॉर्डेट्स, तर या नॉन कॉर्डेटचे परत आपण 10 फायलम किंवा संघ विचारात घेणार आहे. बरोबर आहे. तर ते 10 फायलम कोणते आहेत? दोज 10 फायला आर प्रोटोझोआ, देन पोरिफेरा, सिलेंट्रेटा और निडारिया, देन प्लॅटीहेल्मिंथिस, अस्कलहेल्मिंथिस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकायनोडर्मॅटा अँड हेमिकॉर्डेटा. मित्रांनो, ही नावं ज्यावेळेला आपण ऐकतो पहिल्यांदा त्यावेळेस हे काय चाललंय नेमकं, तर ही नावं आहे त्याला काही पर्याय नाही. जेवढं रिपीट आपण हे ऐकू किंवा परत परत वाचू तेव्हा आपल्या ही लक्षात राहणार आहेत. याचा नेमका अर्थ काय असं विचारू नका किंवा त्याचा विचार पण करू नका, कारण हे नाव आहे. आपल्याला ती तशीच ॲज इट इज लक्षात ठेवावी लागणार आहेत. हां, जिथं शक्य आहे तिथं आपण मराठी भाषेमध्ये नावं सांगता येतील, पण त्याला नेमका अर्थ नाही आहे. हां, काही ठिकाणी मी तुम्हाला जरूर सांगेन की ते लक्षात कसं ठेवता येईल. ठीक आहे. म्हणजे नॉन कॉर्डेट जे आहेत त्यांच्यामध्ये एकूण फायलम जे आहेत ते किती फायलम आहेत? 10 फायलम्स आहेत. परत एकदा बघा, हे 10 फायलम कोणते आहेत? प्रोटोझोआ, देन पोरिफेरा, त्यानंतर सिलेंट्रेटा किंवा त्याला दुसरं नाव आहे निडारिया, त्यानंतर नेक्स्ट आहे प्लॅटीहेल्मिंथिस, अस्कलहेल्मिंथिस, ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकायनोडर्मॅटा आणि हेमिकॉर्डेटा. ठीक आहे. त्यानंतर आपण जो सेकंड पार्ट आहे म्हणजे कॉर्डेट्स जे आहेत ॲनिमल्स त्यांच्याविषयी बघूयात. कॉर्डेट्स ज्याला आपण पृष्ठरज्जू असणारे प्राणी म्हणतो, प्रेझेन्स ऑफ अ नोटोकॉर्ड. ओके. सो कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेट्स आर ॲज फॉलोज. हाही पॉईंट परीक्षेदृष्टीनं महत्त्वाचा आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. राईट डाऊन द कॅरेक्टर्स ऑफ अ कॉर्डेट ॲनिमल्स. परत इथं 4च पॉईंट आपण सोयीसाठी पाहणार आहोत आणि लक्षात ठेवणार आहोत. पहिला कॅरेक्टर बघा, बॉडी इज सपोर्टेड बाय द नोटोकॉर्ड ऑर अ प्रेझेन्स ऑफ अ नोटोकॉर्ड. शरीरामध्ये नोटोकॉर्ड असतो. मित्रांनो, आत्तापर्यंत जे आपण हे नोटोकॉर्ड किंवा नर्व कॉर्डबद्दल चर्चा करत होतो ते इथे एक बाजूला डायग्रॅम दिली, याच्या आधारे आपण व्यवस्थित लक्षात घेऊ शकतो. आपण काय करूयात हे डायग्रॅम पाहू, पण त्याच्या आधारे हे कॅरेक्टर्स बघूयात म्हणजे हे समजून घ्यायला आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. आता सेकंड पॉईंट काय? फॅरेंजियल गिल स्लिट्स ऑर द लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. पहा, कॉर्डेट्स हे ॲडव्हान्स्ड आहेत, म्हणजे नॉन कॉर्डेटपेक्षा कॉर्डेट ॲनिमल्स हे ॲडव्हान्स्ड आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स किंवा काही प्राण्यांमध्ये लंग्स असतात रेस्पिरेशनसाठी, फुफ्फुसं असतात. ठीक आहे. नेक्स्ट वन, नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ अ बॉडी, इट इज हॉलो. हा आणखीन विकसित ग्रुप आहे, आता मी तुम्हाला बोललो. त्यामुळे या प्राण्यांमध्ये नर्व कॉर्ड सुद्धा असतो आणि तो शरीराच्या डॉर्सल साईडला म्हणजेच पृष्ठ बाजूला, वरच्या बाजूला असतो आणि तो कसा आहे? हॉलो म्हणजे पोकळ असतो. आणि लास्ट कॅरेक्टर आहे ते म्हणजे हार्ट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड ऑफ अ बॉडी. म्हणजे या प्राण्यांच्या शरीरामध्ये हृदय असतं आणि व्हेंट्रल साईडला म्हणजे खालच्या बाजूला असतं. लक्षात येतंय? आता जनरली हे जे कॅरेक्टर्स आपण सांगतोय तर कशा पद्धतीने सांगतोय पहा. म्हणजे पहिला जो पॉईंट आहे, कॉर्डेट्स असू द्या किंवा नॉन कॉर्डेट्सचा विचार करू द्या, नोटोकॉर्ड आहे का नाही या आधारे सांगतो. म्हणजे हे की वर्ड्स आहेत हे विसरायचे नाहीत. आपण पहिला पॉईंट काय सांगणार आहे तर नोटोकॉर्डच्या आधारे सांगणार आहे. दुसरा कशाच्या आधारे सांगतो आपण? फॅरेंजियल गिल स्लिट्स. पहिल्यामध्ये नाहीत, दुसऱ्यात आहेत. नोटोकॉर्डच्या बाबतीत तेच आहे, नोटोकॉर्डचा ॲब्सेन्स आहे आणि याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि तिसरा पॉईंट जो आहे तो नर्व कॉर्ड. नर्व कॉर्ड नाही त्या गटामध्ये आपण बोललो नॉन कॉर्डेट्समध्ये, तर याच्यामध्ये नर्व कॉर्ड असतो. आणि शेवटचा चौथा जो पॉईंट होता हार्ट. हार्टच्या बाबतीत त्यात आपण ॲब्सेंट म्हणालो किंवा असेल तर आपण बोललो, पण इथं हार्ट आहे आणि व्हेंट्रल साईडला आहे. ओके. त्यानंतर नोटोकॉर्ड जो शब्द आपण वापरतो इथं त्याच्याबद्दल माहिती या बॉक्समध्ये दिली आहे बघा. नोटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ अ ॲनिमल बॉडी. नोटोकॉर्ड हे काय? लॉंग असं रॉड सारखं स्ट्रक्चर आहे आणि शरीरामध्ये डॉर्सल साईडला किंवा वरच्या बाजूला असतं.
ह्या नोटोकॉर्डचा मुख्य उद्देश काय किंवा कशासाठी असतो, तर त्या प्राण्याच्या शरीराला आधार देणं किंवा सपोर्ट देण्याचं काम करतं. इट कीप्स द नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम द रिमेनिंग बॉडी. मुख्यत्वे हा जो नोटोकॉर्ड आहे तो नर्वस टिश्यू जो आहे तो बॉडी टिश्यूपासून आयसोलेट करण्याचं काम करतो. आता मी सांगितल्याप्रमाणे या डायग्रॅमचे आपण ऑब्झर्वेशन करूयात, निरीक्षण करूयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कॉर्डेट्स. कॉर्डेट जे ॲनिमल आहेत त्यांचे बॉडी कॅरेक्टर समजून घेण्यासाठी ही डायग्रॅम दिली आहे. इथं आपल्याला फक्त पॉईंट्स कन्सिडर करायचे आहेत. एका विशिष्ट ॲनिमलची डायग्रॅम असं समजू नका. पहा याच्यामध्ये काय काय दिसतंय. ह्या ॲनिमलचं या ठिकाणी जे दिसतं इथे हे माउथ आहे. त्यानंतर या पोझिशनला आपल्याला गिल स्लिट्स दाखवलेले आहेत. त्यानंतर ॲनस, दिस वन इज द टेल फिन, देन मसल्स, हिअर इज द नोटोकॉर्ड अँड ॲट द टॉप दॅट इज द नर्व कॉर्ड. म्हणजे जर प्राण्याच्या शरीररचनेचा विचार केला तर त्यामध्ये याप्रमाणे वेगवेगळे भाग दिसत आहेत. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की नोटोकॉर्ड आणि नर्व कॉर्ड यांच्या असण्या नसण्यातूनच हे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स असे ग्रुप केलेले आहेत. आणि त्या दोन ग्रुपमध्ये इतर जे कॅरेक्टर्स आहेत, गिल स्लिट्स किंवा आपण जे त्यांचे पोझिशन सांगितले हार्टबद्दलची, हे कन्सिडर करणार आहोत. मला वाटतं हा भाग तुमच्या नक्की लक्षात आला असेल. All chordate animals are grouped together in a single phylum and the name of phylum is the same, that is the phylum Chordata. हे खूप महत्त्वाचं आहे. मगाशी मी जे बोललो तुमच्या लक्षात आलं असेल की नॉन कॉर्डेट जो ग्रुप आहे, किंगडम आहे, तर त्याच्यामध्ये आपण 10 फायलम असे आहेत असं बोललो होतो. काय सांगितलं मी? नॉन कॉर्डेटचे 10 फायलम आहेत किंवा 10 संघ आहेत, त्यांची नावं आपण पाहिली. आणि आता नंतर जो विचारात घेतला फायलम तो म्हणजे कॉर्डेटा. आणि हा कॉर्डेटा फायलम जो आहे त्याच्यामध्ये परत एकच फायलम आहे आणि त्याचं नाव काय? कॉर्डेटा. ठीक आहे. सो धिस फायलम हॅज बीन डिवाइडेड इनटू 3 सब फायला ॲज युरोकॉर्डेटा, सिफेलोकॉर्डेटा अँड व्हर्टेब्रेटा. आता या फायलमचे मात्र म्हणजे जरी फायलम एक असला त्याच्यामध्ये तरी त्याच्यामध्ये सब फायलम आहेत. किती सब फायलम आहेत? 3 सब फायलम्स आर देअर. हे विसरू नका, पक्क लक्षात ठेवा. काय सांगतो मी? फायलम कॉर्डेटा इज डिवाइडेड इनटू 3 सब फायलम्स. हे 3 सब फायलम कोणते आहेत? दीज आर युरोकॉर्डेटा. त्यांचे नाव काय? पहिलं युरोकॉर्डेटा, सेकंड वन इज द सिफॅलोकॉर्डेटा आणि थर्ड वन व्हर्टेब्रेटा. सब फायलम व्हर्टेब्रेटा हॅज बीन फर्दर डिवाइडेड इनटू 6 क्लासेस. यातला जो तिसरा सब फायलम आहे म्हणजे व्हर्टेब्रेटा, या व्हर्टेब्रेटा सब फायलम जो आहे त्याचं परत क्लासिफिकेशन कसं केलंय? दिस इज फर्दर डिवाइडेड इनटू 6 क्लासेस. या सब फायलम व्हर्टेब्रेटाचे परत काय ग्रुप केलेले आहेत? तर 6 क्लासेस आहेत, 6 वर्ग आहेत. ते 6 वर्ग कोणते की ज्यांचा आपण या टॉपिकमध्ये शेवटी अभ्यास करणार आहोत. सो दीज क्लासेस आर सायक्लोस्टोमॅटा. याचे 6 क्लास कोणते आहेत बघा. पहिला सायक्लोस्टोमॅटा, देन क्लास पायसेस, नेक्स्ट वन इज द क्लास ॲम्फिबिया, देन रेप्टिलिया, एव्ज अँड लास्टली मॅमेलिया. म्हणजे तुम्ही लक्षात काय शब्द ठेवणार आहे की जो 6 क्लासेस आहेत व्हर्टेब्रेटामध्ये असणारे, सब फायलम व्हर्टेब्रेटामध्ये असणारे ते क्लासेस कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, ॲम्फिबिया हे 3 आणि नंतरचे 3 रेप्टिलिया, एव्ज आणि मॅमल्स किंवा मॅमेलिया. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण जी माहिती घेतली आहे एक्झॅक्टली, तर त्या माहितीचा जो एक फ्लो चार्ट आहे तो आता आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. मित्रांनो, एखादं कंटेंट आपल्याला समराईज करण्यासाठी हे चार्ट फार उपयोगी येणार आहेत. बऱ्याच वेळेला आपण असं वाटतं आपल्याला की आपण अभ्यास करतो, कळालंय, परंतु वाचत असताना कळतं पण नंतर आपल्याला आठवत नाही. तर हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी एक मेथड वापरता येईल की हे जे चार्ट आहेत हे नेमके समराईज करा, म्हणजे बरोबर आपल्याला अभ्यास करताना किंवा परीक्षेमध्ये उत्तरं लिहित असताना समजेल किंवा ओव्हरऑल आपलं जे नॉलेज आहे ते व्यवस्थित आपल्याला लक्षात घेण्यासाठी, कंटेंट लक्षात घेण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. बघूयात आपण चार्टमध्ये काय काय आत्तापर्यंत माहिती घेतली ते. पहिली गोष्ट अशी आहे की आपण ॲनिमल क्लासिफिकेशन बघतोय म्हणजे किंगडम ॲनिमॅलिया. ठीक आहे. याचे 2 सब किंगडम्स आहेत. पहिला जो सब किंगडम आहे तो म्हणजे नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे. पहिला सब किंगडम कोणता आहे? नॉन कॉर्डेट. आणि दुसरा जो आहे तो सब किंगडम कॉर्डेट्स. लक्षात येते? किंगडम ॲनिमॅलियाचे 2 सब किंगडम आहेत, एक नॉन कॉर्डेट्स आणि दुसरे कॉर्डेट्स. आता या मगाशी आपण बोललो पहा की हे नॉन कॉर्डेट जे आहेत त्याच्यामध्ये 10 फायलम आहेत, 10 फायलम आहेत.
10 संघ आहेत त्याचे. हे 10 फायलम कोणते? प्रोटोझोआ, पोरिफेरा, देन निडायरिया, प्लॅटीहेल्मिंथिस, अस्कलहेल्मिंथिस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकॅनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ही नुसती नावं ऐकून आपल्याला काही कळणार नाही. ज्यावेळेला आपण या प्रत्येक संघाचं किंवा फायलमचा एखादा ॲनिमल आणि कॅरेक्टर जर आपण लक्षात ठेवले तर हे आपल्याला समजायला सोपं जाणार आहे. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ मी ज्यावेळेला याच्यावरती आधारित बनवणार आहे त्यावेळेला आपण डिटेल चर्चा करू. त्यावेळेला मात्र नक्की तुम्ही प्रत्येक फायलमचं नाव सांगितल्याबरोबर कॅरेक्टर सांगू शकाल, मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा, मिस करू नका. त्यानंतर जो सब किंगडम कॉर्डेट्स आहे त्याच्यामध्ये फायलम कॉर्डेटा हा एकच फायलम आहे. तुम्ही कलर पाहिला तर लक्षात येईल पहा. म्हणजे आपण ज्यावेळेला किंगडम आणि सब किंगडम सांगतोय त्यावेळेला इथे पिंक कलर वापरला आहे आणि फायलम ज्यावेळेला सांगतोय लेवल त्यावेळेला हा लाईट ग्रीन कलर जो आहे तो दिसतो आपल्याला. इथं 10 फायलम आहे तर सब किंगडम कॉर्डेटमध्ये एकच फायलम आहे तो म्हणजे कॉर्डेटा. ठीक आहे, इथं कॉर्डेट्स म्हणतो आपण, इथं फायलम जो आहे तो कॉर्डेटा. त्यानंतर या फायलमचे कॉर्डेटाचे 3 सब फायलम आहेत. 3 काय सब फायलम आहेत? कुठले? युरोकॉर्डेटा, सिफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टेब्रेटा. आता या प्रत्येकाबद्दल डिटेल माहिती आपण या इयत्तेत करणार नाहीये. इतर माहिती आपण पुढच्या इयत्तेमध्ये बघणार आहोत. सध्या मात्र आपल्याला जे विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे फायलम कॉर्डेटामध्ये युरोकॉर्डेटा, सिफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टेब्रेटा जो आहे त्यापैकी व्हर्टेब्रेटा जो सब फायलम आहे त्याचे परत 6 क्लासेस आहेत. ठीक आहे, हे 6 क्लासेसची नावं काय सांगितली? सायक्लोस्टोमॅटा, देन पायसेस, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज अँड मॅमेलिया. ठीक आहे, म्हणजे आता हे 6 क्लासेस काय, त्याचे ॲनिमल्स कोणकोणते आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत हे आपण बघणार आहोत. सो दिस इज द कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ अ ॲनिमल क्लासिफिकेशन. सध्या जो चार्ट बघतो ह्याचं नाव काय? कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ अ क्लासिफिकेशन. दिस सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन वॉज इन प्रॅक्टिस टिल नाऊ. आत्तापर्यंत याच सिस्टीमचा किंवा क्लासिफिकेशन मेथडचा वापर आपण करत होतो. हावेवर नाउ डेज न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज फॉलोड. आता मात्र क्लासिफिकेशन करण्यासाठी नवीन पद्धती येत आहेत. वी विल स्टडी दिस न्यू सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन इन ब्रीफ. ही जी नवीन पद्धती येते क्लासिफिकेशनची त्याचाही आपण अभ्यास करणार आहे. So at present, according to the 5 kingdom classification system of Robert Whittaker, all the multicellular animals are included in kingdom Animalia. आपल्याला माहीत असलेली मागे ज्याचा आपण अभ्यास केला आहे तो म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशन की जी रॉबर्ट व्हिटकर यांनी विकसित केलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व जे प्राणी आहेत त्यांचा समावेश कशात केलेला आहे तर तो म्हणजे किंगडम ॲनिमॅलिया. ठीक आहे. So this system of classification is based upon some criteria. आता हा क्लासिफिकेशन करत असताना कोणते क्रायटेरिया विचारात घेतलेत हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, शरीराचं जे संघटन आहे हे शरीराचं संघटन कशा प्रकारचं आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की सेल्युलर लेवलला आहे का, टिश्यू लेवलला आहे का, ऑर्गन लेवलला आहे का, ऑर्गन सिस्टीम लेवलला आहे, या पद्धतीचा आपण त्यामध्ये विचार करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट विचारात घेतला क्रायटेरिया तो म्हणजे बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री याचा अर्थ काय? सममिती. म्हणजे काही द्विपार्श्व सममिती किंवा नियमित अशी सममिती आहे, काहीमध्ये नाही आहे, द्विपार्श्व सममिती असेल किंवा अनियमित सममिती असेल, या पॉईंटचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी त्याला मराठीमध्ये देहगुहा असं म्हणतात. म्हणजे शरीरामध्ये पोकळी आहे का नाही याचा विचार केला जातो. आपल्याला माहिती आहे जसे आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, बाकीच्या प्राण्यांना आहे, परंतु काही प्रिमेटिव्ह प्राण्यांमध्ये ही देहगुहा म्हणजे बॉडी कॅव्हिटी आहे किंवा नाही, असेल तर ती खरी आहे, त्याच्या विशिष्ट पद्धतीने तयार झाली, काही काही वेगळं आहे, हाही आपण विचार करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे जर्मिनल लेयर्स, ज्याला जनन स्तर असं म्हणतात. म्हणजे भ्रूणापासून गर्भापासून प्राणी ज्यावेळेला विकसित होतो, पूर्ण डेव्हलप होतो, त्यातले जे जनन स्तर आहेत ज्याचा आपण पुढं विचार करणार डिटेल, एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म, म्हणजे बाहेरचा, मधला आणि आतला, असे 3 जनन स्तर असतात. आता ते 3 जनन स्तर आहेत का नाही का 2 स्तर आहेत यानुसार वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर सेगमेंटेशन. सेगमेंटेशन याचा अर्थ सेगमेंट्स म्हणजे शरीर जे आहे ते खंडीभूत आहे का नाही, अशा प्रकारे. म्हणजे या वेगवेगळ्या क्रायटेरियांचा विचार करून
त्याच्या आधारे क्लासिफिकेशन जे आहे ते केलं जातं आणि त्यालाच आपण आधुनिक किंवा ॲडव्हान्स टाईपचं क्लासिफिकेशन असं म्हणत असतो. मित्रांनो, आत्तापर्यंत या आजच्या भागामध्ये आपण माहिती घेतली की ॲनिमल क्लासिफिकेशन, त्यामध्ये ॲनिमल क्लासिफिकेशनच्या हिस्ट्रीचा आपण विचार केला. त्यानंतर क्लासिफिकेशनची जी पद्धती आहे त्यामध्ये नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स, त्याचं डिटेलमध्ये माहिती जेवढी आपल्या पुस्तकात दिलेली ते आपण पाहिली. आणि ॲडव्हान्स क्लासिफिकेशनची जी मेथड आहे त्याचे क्रायटेरिया कोणते आहेत याची माहिती घेतली. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा म्हणजे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यानुसार लाईक करा आणि तुम्ही जे व्हिडिओ पाहताय त्यानुसार मला कॉमेंट करा. तुमच्या सजेशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यावरती आधारित सुधारणा करून मला तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ आणता येईल. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे व्हिडिओ पाहताय ते सबस्क्राईब करा की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला तुम्हाला त्या नवीन व्हिडिओची माहिती जी आहे ती मिळू शकेल. धन्यवाद.